स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. मीच नॉटी माझं स्वागत करतो माझ्या चॅनलवरती. आज मी आलो आहे नांदगाव घोड इगतपुरी तालुक्यामध्ये गाव येतं ते, तिथं आलेलो आहे. आणि हे हा माझा भाऊ आहे आणि हा पण भाऊ आहे. याचं नाव रत्नदीप, याचं नाव विश्वदीप आहे. आम्ही दोघं आलो आहे आणि आम्ही चाललो इकडे. एक डॅम आहे, मोठा डॅम म्हणून, दारणा धरण म्हणून, तिथे फिरायला चाललो आहे. हा, इथे मांग शाळा आहे. हे बघा इकडचं वातावरण म्हणा ना, गावाकडचं आहे बघा. इथं ऊस लावलेला आहे सगळा. लवकर या लवकर या. मी म्हणजे असं खूप एक्साइटेड आहे ते धरण बघा. म्हणजे खूप ऐकलंय असं, खूप पाणी असतं त्या धरणावर. तर आज आपण लाईक जाऊन बघूया बरं कसं आहे. आणि काही बघा इकडे. आणि मोस्ट ऑफ मित्रांनो, ह्या गावामध्ये आहे ना थोडी वाघाची भीती आहे बरं का. इथं ह्या गावामध्ये रात्री ना कोणी असं फिरत नाही, सगळे असं घाबरतं फिरायला. हे काय असं लावले होते, ते तोडणी झालेली आहे बघा आता. खरंच काही सांगा, म्हणजे गावाकडची एक वेगळीच मजा असते एन्जॉय करायला. एखादं फक्त आपण मस्त जाऊ तिथं आणि तुम्हाला मस्त मी पाण्याचा व्ह्यू दाखवतो. तोपर्यंत पुरी तालुक्यामधलं सर्वात मोठं धरण आहे हे, दारणा धरण म्हणून. हे खूप पाऊस चालू आहे इकडं, म्हणजे पाऊस थोडा थांबलाय. पुरा ओला झालेलो आहे मी, सगळं पॅन्ट सुद्धा ओळी झाली माझ्या. सगळं खूप लांब असे लांब लांबचे लोक फिरायला येतं, पहिल्यांदा फिरायला जायचं. असं वातावरण आहे आता इथं. म्हणजे एकदम असं 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 वाटतं की असं फिरायला यावं ना. आता ठिकाणी फिरायला एकदम शांत वाटतंय, सगळं व्यवस्थित मस्त वाटतंय डायरेक्टली. आणि हे बघा, आपल्या ज्या भारताची संस्कृती आहे ना, ती वट पौर्णिमेला बघा हे सगळं. हे खूप झाडे जुने, खूप म्हणजे माझ्या मते म्हणजे खूप अंदाज आपण लावू शकत नाही, पण खूप जुने झाडे तिथे. म्हणजे कम से कम 100 वर्ष झाले ते झाडांना, असे जुने झाडे आहेत ते. आणि चला आपण गेट, आता गेट जवळ आलेलो आहे बघा. गेट बघा, गेटकडे आलो आता आपण. सो लेट्स गो. आता आपण आलोय गेटवर. हे मेन गेट आहे धरणाचं. आणि हे बघा इकडं हे खूप जुनं काय आहे. हे बघा इथं काही नोटीस लावलेली आहे. इकडं मराठीत आहे आणि या साईडला इंग्लिश मध्ये नोटीस लावलेली आहे. हे म्हणजे खूप मोठं धरण आहे इथं बरं का. इथून गेट बंद आहे, तर आपण तिकडनं उडी मारून जाऊ. नाशिक जिल्ह्यामध्ये येत आहे त्याला. ह्या आपला थोडासा कार्यकर्ता काही सांगा बरं का. म्हणजे खरं बोलायचं ना तर काळ बोळ आहेत बघा बरं कसे. म्हणजे जसं बघायला गेलं तर मोऱ्या खूप खूप सारे आहेत, पण फक्त 52 मोऱ्या नावाने प्रसिद्ध आहे धरण. हे बघा या आता तिकडनं रस्ता बंद असल्यामुळे आपण ह्या रस्ते चाललेले खूप चिखल आहे बघा बरं. आणि इगतपुरी तालुक्यामध्ये एक नांदगाव म्हणून गाव आहे, नांदगाव बुद्रुक म्हणून तिथं गाव आहे. त्या गावामध्ये हा डॅम आहे बघा दादा. हे बघा, हे सगळे इकडे मोरे बघा. म्हणजे बघायला गेलं ना तर फक्त आपण सांगतो बघा, फक्त 52 मोरे या नावाने फेमस आहे. पण जर बघा त्याला ज्या मोऱ्या आहेत ना, खूप साऱ्या मोऱ्या आहेत, बघू शकतो तुम्ही. आणि पायथी झालेला नाही, एवढा पाऊस नाहीये, माहिती आहे. आणि अजून काही जास्त पाणी नाहीये. आपण बाकीचं पाणी पुढे बघूया. मला भरपूर पाणी दिसतंय, पुढे जाऊन बघूया. तर इकडे खाली बघा, खालचा व्ह्यू बघा. खूप म्हणजे मी खूप एन्जॉय करतोय. एक दिवस तरी एन्जॉय पाहिजे मस्त. वाव, एक नंबर. खूप असं भारी वाटतंय. आज तर एक म्हणणं मित्रांनो, का जिंदगी आहे ना, जिंदगी खूप छान आहे. आपल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये एक आनंद शोधत राहा, हसत राहा, नेमके हसून खेळून जगा, मस्त एन्जॉय करा. म्हणजे खरंच मी इतका खुश आहे आज खरंच फिरायला आलोय आणि खूप भारी वाटतंय मला. खुश आहे मी का बघा ना. म्हणजे अजून तर खरी मजा बघायची आपल्याला. अजून तर खूप सारं पाणी आणलं तर पुढे अडकले, आपल्याला पुढे जायचंय अजून. तो लेट गो, पुढे येऊ या इकडं. आपण पाण्याचा प्रवाह किती बघायचा. याला म्हणता खरी मजा. कसं वाटतं मित्रांनो एकदम असं. आणि हे बघा किती भारी वाटतंय. हा आहे आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये दारणा धरणाचा स्वागत. याला म्हणता नाशिक.
एन्जॉय येते, खूप मजा येते. पण मित्रांनो तुम्ही अशा ठिकाणी गेले का सतर्क राहा. गेलं तर थोडं दूर राहा पाण्यापासून, कारण की हा प्रवाह खूप भयानक प्रवाह आहे. कोणी जरी आलं तर आणि जर गेलं भेटणार नाही तर बचाव फक्त पोलीसच्या गाडीत नाही. तर कधी पण तुम्हाला म्हणजे एकच सांगणे एका खूप ठिकाणी काय होतं, सगळे फिरायला जातात, पावसामध्ये फिरायला जातात, धंदा फिरायला जातात. त्या ठिकाणी फिरायला गेल्यावर सगळ्यांनी सतर्क बाळगा, काळजी घ्या आणि जास्त पाण्याच्या ओढ्यामध्ये जाऊ नका. कारण की मागच्याच वर्षीची गोष्ट आहे, म्हणजे आमच्या गावाचा एक व्यक्ती आहे, तो बिचारा एका व्यक्तीला हे करायला गेला आणि तो हे झाला. तो प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे माझी, तर कोणी पाण्याच्या जागेवर गेल्यावर जास्त हे काही करू नका. थोडं काळजी बाळगा आणि नक्की बघा आहे हे तर बघितलं तुम्ही. आता आपण तुम्हाला बाकीचं आहे ना ब्रिज दाखवतो. चला ब्रिज दाखवतो, चला चला वरती आपण बाकीचं तिकडे जाऊन बघू. आणि खरंच एन्जॉय करतोय, म्हणजे खरंच खूप मजा येते मला आज इकडे. आम्हाला खाली आणि दारणा धरण बघा, दारणा धरण नाव, धरणाचं नाव आहे दारणा धरण म्हणून. हे धरण आहे आणि आता तुम्हाला दाखवतो हे काय. बघा तुम्ही पाऊस कुठे झाला, पाऊस खूप वाढलेला आहे. तो मी एवढं पाऊस होतं तेवढं कव्हर केलं आजच्या व्हिडिओवर. कसं वाटतं मला फक्त कमेंट करून सांगा. आणि आता खूप पाऊस असल्यामुळे घरी जाणे मावशीच्या. तर सर्वांना बाय बाय, चलो बाय बाय.